राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू आशिष फडणवीस यांनी आज तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथे ऐतिहासिक खंडोबा देवाचे दर्शन घेतले। ग्रामदैवतांबद्दल असलेला आदर व्यक्त करत त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने NTV न्यूज मराठीशी खास प्रतिक्रिया दिली आहे। राज्यातील सर्व नागरिक सुखी आणि समृद्ध राहावेत, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राजकारभारासाठी अधिक बळ लाभो अशी प्रार्थना आपण खंडोबा चरणी केली असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी त्यांनी फडणवीस कुटुंबाचे खंडोबा हे कुलदैवत असल्याचंही स्पष्ट केलं। आगमनानंतर मंदिर संस्थांच्या वतीनं आशिष फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला। त्यानंतर तहसीलदार प्रमोद गायकवाड आणि गावातील भाजप नेत्यांच्या वतीनं त्यांना यशोदीप सन्मान प्रदान करण्यात आला। दर्शनानंतर त्यांनी स्थानिक नागरिकांशी थोडक्यात संवाद साधला असून नळदुर्गच्या परंपरा संस्कृतीबद्दल समाधान व्यक्त केलंय। त्यांच्या आगमनानं परिसरात उत्सुकता आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले। मध्ये तुम्ही आलात, तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेतात, काय खंडित प्रार्थना केली जाते? सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित दुःख भाग भवेत्। या संतांनी केलेल्या प्रार्थनेतच आम्ही इथे पुनरुच्चारण करतो। सगळ्यांना खूप छान हे वर्ष जावो, पुढील पूर्ण कार्यकाळ जो आहे मुख्यमंत्री साहेबांनाही खूप चांगला राहो आणि महाराष्ट्राची उत्तरोत्तर प्रगती होत राहो, हीच आम्ही आई तुळजाभवानी माता, खंडोबा राया आणि आमच्या नरसिंह देवाला प्रार्थना करतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू जे आहे आज खंडोबाच्या दर्शनासाठी आलेले आहेत। साहेब, काय एकंदरीत जे आहे आपण पूर्ण तुळजापूरच्या तीर्थक्षेत्रांचा दौरा करतायत, काय प्रार्थना करतायत? फडणवीस कुटुंबियाचं कुलदैवत श्री नीरा नरसिंहपूरला लक्ष्मी नृसिंह असा एक कुलदैवत आमचं आहे। त्याशिवाय मा तुळजाभवानी ही आमची कुलदैवत आहे। त्यामुळे दरवर्षीच आम्ही साधारण डिसेंबर महिन्यामध्ये या सर्व परिसरात असतो आणि या परिसरात आमचे सगळे कुलदेवता यांचे आशीर्वाद घेत असतो। त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्ही इथे आलो आणि इथे आल्यानंतर साधारण अंदूरचा खंडोबा हा पण आमच्या फडणवीस कुटुंबाचा खंडोबा म्हणून असल्यामुळे अंदूरला पण आम्ही दरवर्षी येत असतो आणि इथे आल्यानंतर सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद घेऊन वर्षभराची ऊर्जा घेऊन परत जात असतो। काय एकंदरीत प्रार्थना केली राज्यासाठी असतील, फडणवीस साहेबांसाठी काय प्रार्थना एकंदरीत केली? मी फार छोटासा असा एक सामान्य माणूस आहे। पूर्ण राज्याकरता प्रार्थना अर्थातच सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य लाभो ही मनातून आपली सर्वांची इच्छा असतेच, त्याबद्दल काही शंका नाही। आणि त्यानुसार देवी आई तुळजाभवानी आणि खंडोबा आणि आमचे नरसिंह महाराज यांना सगळ्यांनाच आम्ही नेहमीच प्रार्थना करत असतो। अशा पद्धतीने जे आहे फडणवीस कुटुंबाने जे आहे पूर्ण तुळजापूर तालुक्यातील या ठिकाणी देवदर्शनाची दर्शन घेऊन या ठिकाणी कुलदैवताकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुखी आणि समृद्धी व्हावं यासाठी एकंदरीत प्रार्थना करताना पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर। प्रतिनिधी आयुब शेख, NTV न्यूज मराठी, धाराशिव।